आर्ट्सला आणि कॉमर्सला आणि सायन्सला आपण ॲडमिशन घेतो तर ती पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन म्हणून सुरू झालेली. ही जी प्रक्रिया आहे ती 2009पासून सुरू झाली. त्यामध्ये मुंबईचा विभाग होता, त्यानंतर ठाणे विभाग ॲड झाला त्याच्यामध्ये, त्यानंतर पुण्याला पण होतं, त्यानंतर त्यांनी काही सेंटर्स वाढवले, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, असं तो एक एक क्षेत्र वाढत गेलं. आणि यावर्षी पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये ऑनलाईनद्वारेच ॲडमिशन प्रोसेस ही चालणार. आता यामध्ये ऑनलाईन ॲडमिशन आपण का करायचे, तर ह्या ठिकाणी ऑफलाईन हा शब्द नसेल. ऑनलाईन केल्यामुळे बोर्डाला किंवा कोणत्याही संस्थेला या ठिकाणी ऑनलाईनद्वारे त्याची विद्यार्थ्याची नोंद झालेली दिसणार. मग त्यामध्ये 10वी पास झालेला मुंबई बोर्ड म्हणजे आपलं वाशी बोर्ड असू द्या, पुणे असू द्या, औरंगाबाद असू द्या किंवा कोणताही, हा एक भाग. दुसरा, जर एखादा विद्यार्थी रिपीटर असेल किंवा त्यामध्ये एटीकेटीचा विद्यार्थी असेल किंवा फेल झालेला असेल किंवा 2 वर्ष अगोदरचा विद्यार्थी असेल, सर्वांची एंट्री करून त्यानंतर सॉफ्टवेअरद्वारे त्यामध्ये सर्व त्यांनी जे जे त्या ठिकाणी त्यांना पसंतीक्रम असतात दिलेले, त्याचा विचार करून त्यांना कॉलेज अलॉट होत असतं. कारण 2009च्या अगोदरची स्थिती अशी होती की ऑनलाईन ॲडमिशन नसल्यामुळे कॉलेजच्या प्राचार्यांवरती लोड येऊन किंवा त्या ठिकाणी ऑफलाईनद्वारे ॲडमिशन एक 3 दिवस ते 8 दिवस 15 दिवस चालायचे. आणि त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला समजा जास्त प्रावीण्य असेल आणि त्याला पाहिजे ते कॉलेज जर मिळत नसेल तर ते ऑनलाईनमधून हा दोष दूर झाला होता. आता यावर्षी पूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यामुळे कदाचित काही अडचणी असतील, कदाचित ऐन वेळेला नियम नवीन आल्यामुळे पण चेंजेस होत आहेत. तो सर्व प्रकार दूर होईल. एक 15 दिवसात, आता 26 तारखेला लिस्ट लागणार आहे असं म्हणताय, त्यानुसार आपण वाट पाहूया. हा भाग झाला एकूण सिस्टीमची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. हे आपल्याला करत असताना काही जण 10वी विद्यार्थी पास झालेले पण त्यांनी अजून फॉर्मच भरलेले नाही आहेत. कारण मागच्या वर्षापर्यंत गायडन्स सेंटर हे होते, यावर्षी एकही गायडन्स सेंटर नाही. मागच्या वर्षी 10वीत ज्या शाळेमध्ये शिकलेलं आहे त्या शाळेतून मुलाचा फॉर्म भरला जायचा, मुख्याध्यापक त्याला बांधील असायचे, शिक्षक बांधील असायचे, व्हेरीफाईड तिथून व्हायचं. यावर्षी ऑटो व्हेरीफाय केलं आहे, म्हणजे कोणत्याही कॅटेगरी असू द्या, ओपन असू द्या, व्हॅनिला केस असू द्या, त्या केसमध्ये त्या मुलाचा फॉर्म आता ऑटो व्हेरीफाय होणार. त्यामुळे पुढची जबाबदारी अशी होणार आहे की 11वीला तो ज्युनियर कॉलेजला ॲडमिशनला गेल्यावर तिथे कदाचित व्हेरिफिकेशनमध्ये तो मुलगा परत पण जाऊ शकतो. जर त्यांनी प्रॉपर डॉक्युमेंट नसतील, त्यांनी समजा एखाद्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल आणि त्याच्याकडे नसतील अर्ज, फॉर्म नसेल, तर तो ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल. त्यामुळे तो राऊंड तो बाद होऊन पुढच्या राऊंडला कदाचित बंदी असेल आणि थर्ड राऊंडला तो येऊ शकतो. अशा काही त्यामध्ये नियमावली आहे. आता यामध्ये समोर बसलेल्यांपैकी जर कोणाला जर काही अडचणी असतील किंवा कागदपत्र नाही आहेत, तर मुख्यतः 10वीचा मुलगा पास झालेल्याकडे मार्कशीट असणारच आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट असणारच आहे. आणि लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमची कास्ट असते, त्याच्यामुळे ती कास्टसुद्धा गृहीत धरतात सर. त्याच्यामुळे ॲडमिशनच्या वेळेला येणार नाही. पण काही वेळेला लिव्हिंगवर त्या ठिकाणी कास्ट नाही आहे पण तिथे तुम्हाला सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागतं, तर त्यावेळेला तुमच्याकडे आगाऊ त्या ठिकाणी कागदपत्र असायला पाहिजे किंवा तुम्ही तिथे ॲप्लाय केलं आहे त्याची पावती तरी दाखवायला पाहिजे. कारण या सर्व प्रक्रियेला आत्तापर्यंत आपण 3 महिन्याची मुदत देत होतो. समजा एखाद्याकडे SCचं STचं कागदपत्र नसतील व्हॅलिडिटी किंवा त्याचं कास्ट नसेल सर्टिफिकेट, तर त्याला 3 महिन्याची मुदत होती. 3 महिन्यामध्ये त्याने कॉलेजला ते आणून द्यायचं असतं. तर हा सर्व प्रवास झाला आहे. तुम्हाला अजून काही टिप्स थोडक्यात सांगतो. 10वीतून 11वीत आल्यावर 11वी 12वी दोन्ही वर्ष एकाच कॉलेजमध्ये एका शाळेमध्ये आपल्याला शिकायचे आहेत, हा एक मुद्दा. महाराष्ट्रभर सर्व अभ्यासक्रम सारखा आहे, पुस्तकं सारखी आहेत, शिकवणारे शिक्षक MSc MA MCOM ते तिथे झालेले असतात, त्याच्यामुळे शिक्षक वेगळे म्हणून कॉलेज बदलायचं असंही करू नका. तिसरा मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवा, कोणत्याही बोर्डाची परीक्षा ही कॉलेजच्या ॲड्रेसवरून तुम्हाला सेंटर देतात. म्हणजे एखादा मुलगा ठाण्यात राहतोय, 80% मिळालेत म्हणून तो रुपारेलला धावत असेल तर रुपारेल कॉलेजचा ॲड्रेस पकडून तिथले सेंटर्स त्याला मिळतील. आणि हल्ली परीक्षेच्या कालावधीमध्ये 11 वाजता पेपर असेल तर 10:30ला त्याला वर्गामध्ये घेतात, 10 वाजता गेटवरती असायला पाहिजे. त्यामुळे ठाण्यातून रुपारेलपर्यंत जाणं हे त्याला जिकिरीचं होऊ शकतं. त्यामुळे ॲडमिशन घेताना शक्यतो आपल्या घराच्या जवळचं कॉलेज निवडा. सगळे कॉलेजेस सारखे आहेत.
सगळ्या ठिकाणी अभ्यासक्रम एकच शिकवला जातो आपल्याकडे 11वी आणि 12वीसाठी. त्यामुळे आता मी ॲडमिशनची प्रोसिजर पुढचे पसंती क्रमपर्यंत थोडक्यात तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर ते नंतर तुम्ही प्रश्नोत्तराच्या तासामध्ये इथे विचारा. थँक्यू.